रायगडमधील खोपोलीमधून धक्कादायक बातमी समोर येते। खोपोलीमध्ये आज सकाळी घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। संपूर्ण खोपोली हादरल्याची ही धक्कादायक घटना खोपोलीमध्ये घडली आहे। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतून निवडून आलेल्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीसोबत जे घडलं त्याने क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्याचं म्हटलं जात आहे। मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक असून खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती। नुकत्याच पार पडलेल्या खोपोली नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 2 मधून त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेत पत्नी मानसी काळोखे यांना शिंदे गटाच्या तिकिटावर उभं केलं। राष्ट्रवादीच्या उमेदवारावर मात करून निवडून देखील आणलं। त्यांच्या विजयाची जिल्हाभरामध्ये चर्चा असताना त्यांचा आता मंगेश काळोखे यांना जीवाणीशी मारण्याचा प्रयत्न आज केला गेला। यामध्ये त्यांनी त्यांचा जीव गमावलाय। या घटनेनंतर संपूर्ण खोपोली हादरली आहे। शिंदे गटाचे मंत्री भारत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादीवरच याचा आरोप केलाय। मंगेश काळोखे यांच्या घडलेल्या हल्ल्यानंतर खोपोलीमध्ये खळबळ माजली आहे। शिवसैनिकांनी खोपोली बंद ठेवण्याचं आवाहन केलंय आणि जोपर्यंत पोलीस मारेकऱ्यांना अटक करत नाहीत तोपर्यंत आम्ही देह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी केली आहे। त्यासोबतच पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडून राहिलाय। यामुळे या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलंय। संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय, संपूर्ण खोपोली हादरली आहे। दरम्यान आता महाराष्ट्राचा बिहार होतोय का असा प्रश्न आता उभा राहिलाय।